महिलांचे लैंगिक शोषण, महिला अत्याचार आणि मनी लॉन्ड्रिंग सारख्या प्रकरणात अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी थेट बीडच्या काही महिला संपर्कात होत्या. रुपाली चाकणकरांच्या माध्यमातून हा सगळा खेळ सुरू होता आणि बीडच्या महिला पदाधिकारी या काही महिलांचं शोषण करण्यासाठी किंवा त्यांच्या योनी शुद्धीकरणासाठी या खरात बाबाकडे त्यांना पाठवत होत्या. अशा प्रकारचे आरोप झाल्यानं बीड पुन्हा एकदा चर्चेत आलंय. नेमकं हे प्रकरण काय आहे, कुणी हे पत्र व्हायरल केले आणि त्याची दखल SIT घेऊन बीडमध्ये चौकशीसाठी येणार का, या सगळ्या गोष्टीवर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राला हादरवून टाकणारं एक प्रकरण मागील महिन्यात समोर आलं. नाशिक येथील कॅप्टन अशोक खरात हा भोंदूबाबा महिलांचे लैंगिक शोषण करतो, त्यांच्यावर अत्याचार करतो, मनी लॉन्ड्रिंग करतो आणि राजकीय मंडळींशी उठबस असल्यामुळं आजपर्यंत त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही, असं हे प्रकरण समोर आलं आणि महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला हादरा बसला. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घातलं आणि या भोंदूबाबाला अटक झाली. या भोंदूबाबाला अटक झाल्यानंतर ज्यांची नावं त्याच्याशी जोडली गेली किंवा समोर येत आहेत ते पाहिल्यानंतर अक्षरशः डोकं सुन्न झालंय. राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, राज्याचे अनेक मंत्री असतील, अनेक आमदार असतील, सर्वपक्षीय आमदार असतील, बडे बडे IAS IPS अधिकारी असतील, महिला IAS IPS अधिकारी असतील, या सगळ्यांनीच अशोक बाबा खरात याच्या ओशनो जेलचा किंवा त्याच्या प्रसादाचा लाभ घेतलाय. आणि कुठंही महाराष्ट्रात चोरी, दरोडेखोरी, महिलांवरील अत्याचाराचं प्रकरण समोर आलं आणि त्यात बीडचा सहभाग नाहीये असं शक्यतो होतच नाही. या अशोक खरातच्या प्रकरणात देखील आता बीडचा सहभाग असल्याचं समोर आलंय. याबाबत सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झालंय. हे पत्र कुणी व्हायरल केलंय त्यावर त्याचं नाव नाहीये, पण एक सामान्य बीडकर म्हणून असं हे पत्र व्हायरल झालंय, जे रुपाली ठोंबरे यांच्या नावाने लिहिलं गेलंय. आणि त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला पदाधिकारी जी बीडची आहे तिची आणि रुपाली चाकणकर यांची खूप चांगली जवळीक आहे. त्यांचे चांगले घरोब्याचे किंवा स्नेहाचे संबंध आहेत आणि चाकणकरांच्या माध्यमातून या महिला पदाधिकाऱ्याची अशोक खरात याच्याशी ओळख झाली आणि अशोक खरातच्याकडं काही महिला बीडमधून पाठवण्याचं काम करण्यात आलं. योनी शुद्धीकरणाच्या नावाखाली किंवा मूल होण्यासाठी म्हणून या महिला पदाधिकाऱ्याने बीडमधील महिलांना अशोक खरात याच्याकडे पाठवलं असं या पत्रात म्हटलं आहे. आता हे पत्र कितपत खरं आहे, हे पत्र कुणी लिहिलंय याची खातरजमा अद्याप तरी झालेली नाही, पण या पत्रामुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात मात्र चांगलीच खळबळ उडाली. या पत्रामध्ये अनेक महिला डॉक्टर असतील, पुरुष डॉक्टर असतील, जे की स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत किंवा इतर तज्ज्ञ आहेत, अशा डॉक्टरांचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. 4 ते 5 डॉक्टर हे या महिला पदाधिकाऱ्यासोबत मिळून अशोक खरातकडे महिलांना कसं पाठवायचं किंवा या महिलांना मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे याबाबतचा रिपोर्ट देखील तयार करून द्यायचे. काही डॉक्टर तर मुलगा होण्यासाठी म्हणून औषध देत होते असा खळबळजनक आरोप या पत्रात करण्यात आलाय. आजपर्यंत इतिहासात किंवा विज्ञानानं जेवढा शोध लावलाय त्यामध्ये मूल व्हावं किंवा मुलगी व्हावी, मुलगी नको आणि मुलगाच हवा अशा पद्धतीचं औषधं बाजारात तयार झाली आहेत असं ऐकिवात नाही. मात्र बीडच्या काही डॉक्टरांचा यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की हे डॉक्टर मुलगा होण्यासाठी औषधं द्यायची आणि त्या डॉक्टरांकडं कस्टमरला किंवा महिलांना पाठवण्याचं काम ही महिला पदाधिकारी करायची. आता ही महिला पदाधिकारी कोण, हिचा वावर हा राज्याच्या नेत्यांपासून ते जिल्ह्याच्या नेत्यांपर्यंत कसा होता याच्या देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत. रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे
कुठल्या प्रकारचे संबंध होते हे अंजली दमानिया यांनी जे काही CDRचे पुरावे दिलेले आहेत त्यावरून स्पष्टच झालेलं आहे. मात्र आता रुपाली चाकणकर यांच्या माध्यमातून बीडच्या ज्या महिला पदाधिकाऱ्यांनी बीडमधील काही महिलांना अशोक खरातकडे पाठवण्याचं काम केलेलं आहे त्यांची देखील चौकशी होणार का असा प्रश्न आता चर्चेला जातोय. अशोक खरात हा योनी शुद्धीकरण करायचा किंवा महिलांच्या समस्या दूर करायचा म्हणजे नेमकं काय करायचा हे त्याला आणि पीडित महिला किंवा त्याच्या संपर्कात आलेल्या महिला सांगू शकतील. मात्र ज्या पद्धतीनं अशोक खरात आणि काही महिलांचे अश्लील चाळे करतानाचे व्हिडिओ समोर आले त्यानंतर हे सगळं थोतांड होतं. असले कुठलेही उपाय नसतात. कुठल्याही प्रकारे मुलगा व्हावा किंवा मूल व्हावं म्हणून अघोरी उपाय किंवा काही तंत्रमंत्र करून मुलं होत नाही हे समोर आलं. हे सगळं असताना आता बीड मधील जी महिला पदाधिकारी आहे तिचं नाव चर्चेत आल्यामुळं किंवा तिच्या नावाने निनावी पत्र हे रुपाली ठोंबरे यांच्याकडे गेल्यामुळं पुन्हा एकदा बीडमध्ये नव्यानं एक वेगळीच चर्चा सुरू झालेली आहे. म्हणजे बीडमधील ते 5 डॉक्टर कोण ज्यांच्या माध्यमातून या महिला पदाधिकाऱ्याने अनेक महिलांचं गर्भलिंग निदान केलेलं आहे किंवा त्यांचं अबॉर्शन केलेलं आहे किंवा काही महिलांना मुलगा व्हावा म्हणून औषधी देखील दिलेली आहे. अशा पद्धतीनं जर का राजकीय मंडळी किंवा राजकारणात समाजकारणात वावरणाऱ्या महिला एखाद्या महिलेचं दुःख दूर करण्याच्या नावाखाली तिचं जर का शोषण करणार असतील, तिच्यावर जर का अन्याय करणार असतील, एखाद्या भोंदूच्या सोबत त्या महिलेला पाठवणार असतील तर अशा महिला पदाधिकाऱ्यांवर केवळ त्या पक्षानेच नव्हे तर कायद्याने देखील कारवाई होणं आवश्यक आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये नेत्याच्या जवळ जाण्यासाठी नेत्याला खुश करण्याच्या नावाखाली अनेक पदाधिकारी असतील, अनेक कार्यकर्ते असतील, हे वाटेल ते करायला तयार होतात. पण अशोक खराच्या कडं योनी शुद्धीकरणासाठी म्हणून महिलांना न्यायचं किंवा महिलांचा सप्लाय करायचा हा जो काही प्रकार आहे ना तो अत्यंत भीषण आणि धक्कादायक असाच म्हणावा लागेल. इतक्या खालच्या पातळीवर जर का कुणी जात असेल आणि अशा महिला जर का पुन्हा परत उजळ माथ्यानं समाजात वावरणार असतील, समाजात फिरणार असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई, कायदेशीर कारवाई, त्यांच्या हातात बेड्याच पडणं गरजेचं आहे. पण आता या सगळ्या प्रकरणाची जी काही माहिती आहे ती त्या निनावी पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीनं SIT पर्यंत पोहोचवलेली आहे का किंवा सोशल मीडियावर जे पत्र फिरतंय त्याची दखल स्वतःहून राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री घेऊन बीडच्या त्या महिला पदाधिकाऱ्याची चौकशी करणार का? कुणाकुणावर या प्रकरणात अन्याय झालेला आहे, कोणते कोणते डॉक्टर यामध्ये सहभागी आहेत याचा देखील सगळा तपास SIT करणार का? हे खरे प्रश्न आहेत. एकूणच काय तर अशोक खरात याने केवळ मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर किंवा इतर जिल्ह्यामध्येच आपलं जाळं पसरवलं होतं असं नाही तर तो बीड सारख्या जिल्ह्यापर्यंत देखील पोहोचला होता. आणि त्याचं जे नेटवर्क होतं ते रुपाली चाकणकर आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पक्षाच्या ज्या काही 2-4 गिन्याचुन्या पदाधिकारी महिला असतील त्यांच्या माध्यमातून तर हे रॅकेट चालवलं नव्हतं ना, अशी आता चर्चा सुरू झालेली आहे. अशोक खरातच्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचं नाव आलं, त्यानंतर त्यांच्या पक्षातील काही मंत्र्यांची किंवा नेत्यांची नावं आली. त्यामुळं अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष हा चांगलाच टार्गेटवर आहे. अशा वेळी पुन्हा एकदा याच पक्षाच्या बीड जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्याचं जर का नाव खरातशी जोडलं जाणार असेल किंवा खरातशी कनेक्शन उघड होणार असेल तर खरोखरच सुनेत्रा पवार असतील किंवा त्यांचे वरिष्ठ सहकारी असतील यांना गांभीर्यानं या विषयावर विचार करावा लागणार आहे. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.